भारतीय राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेचा मुद्दा म्हणजे तपास यंत्रणेचा वापर आणि पक्षांतरानंतर आरोपातील बदल। गेल्या काही वर्षात अनेक नेत्यांवर गंभीर स्वरूपाचे आर्थिक गैरव्यवहार, मनी लॉन्ड्रिंग, बँक फसवणूक, जमीन घोटाळे आणि इतर भ्रष्टाचाराचे आरोप झाले। मात्र विशेष बाब म्हणजे हेच नेते भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्यावरील आरोपांमध्ये मोठा बदल दिसून आला। काहींच्या विरोधातील तपास थंडावला तर काहींना थेट क्लीन चिट मिळाली। भाजपमध्ये आल्यानंतर आरोपांमधून मुक्त झालेल्या प्रमुख नेत्यांची यादी। नारायण राणे 2016 मध्ये 300 कोटी रुपयाच्या मनी लॉन्ड्रिंग आणि जमीन घोटाळ्याच्या आरोपामुळे ईडीने राणेंवर कारवाई केली होती। मात्र 2017 मध्ये त्यांनी काँग्रेस सोडून स्वतःचा पक्ष स्थापन केला आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश केला। त्यानंतर त्यांच्या विरोधातील सर्व आरोप आणि तपास अचानक थंडावला। अजित पवार सिंचन घोटाळा आणि शिखर बँक गैरव्यवहार प्रकरणी भाजपने त्यांच्यावर जोरदार आरोप लावले। मात्र 2019 मध्ये पहाटेच्या शपथविधीनंतर त्यांना त्वरित क्लीन चिट मिळाली। शिवाय 2023 मध्ये पुन्हा भाजप सोबत आले आणि शिखर बँक प्रकरणावर क्लोजर रिपोर्टद्वारे बंद करण्यात आले। प्रफुल्ल पटेल नागरी उड्डाण मंत्री असताना विमान भाडे करारात गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर 2017 पासून सुरू होता। मात्र भाजप सरकारमध्ये सहभागी होताच अवघ्या 8 महिन्यात त्यांना क्लीन चिट देण्यात आली आणि सीबीआयने प्रकरण क्लोज केलं। छगन भुजबळ ईडी आणि आयकर विभागाने त्यांच्यावर 100 कोटीची बेनामी मालमत्ता असल्याचा दावा केला होता। मात्र भाजप सोबत सत्तेत सामील झाल्यानंतर काही महिन्यातच हे प्रकरण थंड पडलं। हसन मुश्रीफ 100 कोटीच्या बँक घोटाळ्याचा आरोप आणि 1500 कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात ईडीने त्यांच्यावर कारवाई केली होती। छापे, चौकशी आणि अटकेच्या भीतीत असलेल्या मुश्रीफांनी भाजप सोबत हातमिळवणी केली आणि त्यानंतर त्यांच्यावरील कारवाई थंडावली। नवाब मलिक मनी लॉन्ड्रिंग आणि अंडरवर्ल्ड संबंधाचे गंभीर आरोप असलेल्या नवाब मलिक यांना तुरुंगात टाकण्यात आलं होतं। मात्र भाजप नेत्यांना पाठिंबा देण्याच्या चर्चा सुरू झाल्यानंतरच त्यांना जामीन मिळाला आणि ईडीनेही कोर्टात धुमाचाव केला। प्रताप सरनाईक 175 कोटी रुपयाच्या टॉप्स ग्रुप मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटकेच्या उंबरठ्यावर असलेले सरनाईक भाजप सोबत गेले आणि काही दिवसातच आर्थिक गुन्हे शाखेने प्रकरण बंद करण्याचा अहवाल सादर केला। भावना गवळी 100 कोटीच्या गैरव्यवहारांचा आरोप असलेल्या भावना गवळी यांच्या संस्थांवर ईडीने छापे टाकले होते। मात्र बंड करून शिंदे गटात सामील झाल्यानंतर तपास पूर्णतः थंड पडला। रवींद्र वायकर, यामिनी व यशवंत जाधव जमीन घोटाळे आणि हवाला मार्फत परदेशी गुंतवणुकीचे आरोप असलेले हे नेते शिंदे गटात सामील होताच त्यांच्या चौकशीच्या फाईलवर धूळ बसली। मोहित कुंभोज 100 कोटीच्या बँक फसवणुकीच्या प्रकरणात अडचणीत असलेले कुंभोज भाजपमध्ये सामील झाल्यानंतर त्यांना सीबीआयने क्लीन चिट दिली। मात्र न्यायालयाने सीबीआयचा क्लोजर रिपोर्ट फेटाळला। एकनाथ खडसे भोसरी MIDC जमीन घोटाळ्यात 2018 मध्ये त्यांना अँटी करप्शन ब्युरोकडून क्लीन चिट मिळाली। मात्र मंत्रिपद गमवावं लागलं। प्रवीण दरेकर मुंबई बँकेच्या 123 कोटीच्या घोटाळ्यात आर्थिक गुन्हे शाखेने त्यांना क्लीन चिट दिली। प्रसाद लाड 2014 मधील मुंबई महानगरपालिकेच्या कंत्राट गैरव्यवहार प्रकरणात 2022 मध्ये त्यांना क्लीन चिट मिळाली। हेमंत बिस्वा शर्मा आसामचे मुख्यमंत्री पाणी पुरवठा योजनेत भ्रष्टाचार केल्याचा आरोप भाजपने स्वतःच केला होता। मात्र भाजपमध्ये प्रवेश करून मुख्यमंत्री झाल्यानंतर ईडीने पुढचा तपास केलाच नाही। व्यापम घोटाळ्यात 40 साक्षीदारांचा संशयास्पद मृत्यू झाला। मात्र सीबीआयने त्यांना कोणताही दोषी ठरवलं नाही। रेड्डी बंधू कर्नाटकमधील खाण घोटाळा 16,500 कोटीच्या खाण गैरव्यवहार प्रकरणात 2018च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सीबीआयने त्यांना क्लीन चिट दिली। 2017 पर्यंत भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप असलेल्या अधिकाऱ्यांचा तपास भाजपमध्ये आल्यानंतर हवेत विरला। वरील सर्व घटनांवरून स्पष्ट होते की तपास यंत्रणेचा वापर राजकीय हेतूने केला जातो। भाजपमध्ये सामील झालेल्या अनेक नेत्यावरील आरोप अचानक मावळतात।
तपास सुस्तावतो आणि क्लीन चिट मिळते। त्यामुळे हे आरोप राजकीय हेतूने लावले होते का, किंवा भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर नेते एकदम निष्पाप कसे ठरतात? जनतेनेच विचारायला हवे प्रश्न। जर नेत्यांनी गैरव्यवहार केलेच नाही तर आधी तपास का सुरू झाला? जर भ्रष्टाचार केला असेल तर भाजपमध्ये आल्यानंतर अचानक निर्दोष कसे ठरले? तपास यंत्रणेचा उपयोग राजकीय दबाव टाकण्यासाठी तर होत नाही ना? या सगळ्या घटनांमुळे भारतीय लोकशाही आणि न्याय व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत। नागरिकांनी हे पाहायला हवं की भ्रष्टाचाराविरुद्ध कारवाई खरंच प्रामाणिकपणे होते का, की निव्वळ राजकीय समीकरणानुसार ती ठरते? अशाच ताज्या अपडेट्ससाठी पाहत रहा तारा न्यूज।